100% मक्का क्रॉस 100% मक्का क्रॉस कसं ओळखायचं ते तुम्ही बघू शकता। एक आपण इथं बेट ठेवलं होतं आणि ह्या बेटाला जी आहे बघू शकताय तुम्ही, हे बघा। तर सेम टू सेम मक्क्याला जो तुरा येतो तसाच याला एक तुरा आलेला आहे पुढापासून जी आहे। तर अशा पद्धतीत हे अमेरिकन नेपियर गवत असते। तर सध्या तुम्ही याची आता हाईट बघू शकताय, जवळ 8 फुटापर्यंत ह्या अमेरिकन 5G नेपियर गवताची हाईट आहे। आणि हा आपला सेकंड प्लॉट होता आणि तिसऱ्यांदा हा आपण तोडलेला आहे। तिसऱ्यांदी पण या गवताचा फुटवा तुम्ही बघू शकताय, अत्यंत सुंदर असा एकदम जबरदस्त याचा फुटवा झालेला आहे। जनावरांसाठी आपल्याला कटिंगसाठी मिनिमम आपण ह्याची बेट माझ्यापाशी आता दिसतंय एक 3, 4, 5 फुटाचं, ह्या हाईटला आपण जनावरांसाठी कटिंग करून घालू शकता। याला पूर्ण याला पालाच पाला आहे। 3 डोळ्याची ही कलम ही स्टिक तयार करतोय अशा पद्धतीत बघू शकताय। आणि कांडी पण आपण अशी ओळखायची, जी दुसरी जी कांडी आहे 4G बुलेट असो इतर दुसरे नेपियर असो त्याची स्टिक वेगळी येते आणि अमेरिकन 5G नेपियर गवताची कांडी ही वेगळी येते। तर 3 डोळ्याची जी कांडी आहे ही एका ठिकाणी एकच अशी उभी आपल्याला खोसायची आहे 3x3 किंवा 4x3 ह्या अंतरावरती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ असेल शेतकरी मित्रांनो अमेरिकन 5G नेपियर घास 100% मक्का क्रॉस। तर हा अमेरिकन 5G नेपियर गवताचा हा आपला सेकंड प्लॉट आहे आणि अजूनही देखील भरपूर शेतकरी मित्रांना अमेरिकन 5G हे नेपियर गवत कसे आहे काय आहे याच्याविषयी खूप संभ्रम निर्माण होत आहे। तर अमेरिकन 5G नेपियर गवत हे सेम टू सेम मक्क्यासारखे त्याचे पानं दिसतंय, हे आम्ही कंटिन्यू सांगत असतो। याच्यामध्ये एक दुसरा मक्का क्रॉस म्हणून नेपियर गवत आहे, तो 4G बुलेट सारखा दिसतो, पान छोटं असतं। आणि अमेरिकन 5G नेपियर गवत म्हणून अजूनही शेतकऱ्यांना त्याच कांड्या दिल्या जात आहेत, त्यामुळे संभ्रम कुठेतरी थोडासा निर्माण होतोय। रेटमध्ये असेल दुसऱ्या गोष्टीमध्ये असेल अशी तफावत होती। भरपूर शेतकरी मित्र आम्हाला कॉल करतायत की अमेरिकन 5G नेपियर गवत आम्हाला इतरत्र ठिकाणी 2 रुपयाला कांडी मिळते, 2 रुपयाला डोळा मिळतो अमेझॉनवरती इकडं तिकडं। आणि सत्यता ज्यावेळेस समोर येते, परिस्थिती ज्यावेळेस समोर येते, ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केलेला आहे ज्यांना खरेदी करायचंय, ज्यावेळेस ते शेतकरी आमच्यापाशी फोटो पाठवतात त्यावेळेस तिथं निष्पन्न असं होत आहे की ते अमेरिकन 5G नेपियर गवत नसून दुसरंच कुठलं तरी नेपियर गवत आहे। तर अशा पद्धतीत अमेरिकन 5G नेपियर गवत असं तुम्ही बघू शकताय। हे गवत जे आहे तर अशा पद्धतीचं आहे, याच्या बुडापासून जे आहे तर अशा पद्धतीत हे अमेरिकन नेपियर गवत असते। तर सध्या तुम्ही याची आता हाईट बघू शकताय, हाईट माझी 6 फूट हाईट आहे आणि अजून हे 2 फूट उंच झालेलं असेल। तर जवळजवळ 8 फुटापर्यंत ह्या अमेरिकन 5G नेपियर गवताची हाईट आहे। आणि याला बुडापासून बघू शकताय फक्त आणि फक्त हिरवा पालाच याला आहे। तर अशा पद्धतीत हे अमेरिकन 5G नेपियर गवत आहे बघू शकताय। आणि मित्रांनो सेकंड प्लॉट आहे आपला याचा, आता सेकंड प्लॉटची पण तिसऱ्यांदा कापणी चालू आहे। आणि सांगण्याचं तात्पर्य म्हणजे हा आपला सेकंड प्लॉट होता आणि तिसऱ्यांदा हा आपण तोडलेला आहे। तिसऱ्यांदी पण या गवताचा फुटवा तुम्ही बघू शकताय, अत्यंत सुंदर असा एकदम जबरदस्त याचा फुटवा झालेला आहे। आणि एक जे बेट आहे आपलं, एक जी कांडी लावली होती त्या एका कांडीच्या बेटामधून याचे किती फुटवे आहेत आपण कल्पनाही करू शकत नाही। बघू शकताय जबरदस्त एकदम याचे फुटवे झालेले आहेत। आणि भरपूर शेतकरी मित्र अजूनही म्हणतात की याची लागवड कशा पद्धतीत करायची आहे। तर याची लागवड आपल्याला 3x3 किंवा 4x3 नी करायची आहे। आणि जनावरांसाठी आपल्याला कटिंगसाठी मिनिमम आपण ह्याची बेट माझ्यापाशी आता दिसतंय एक 3, 4, 5 फुटाचं, ह्या हाईटला आपण जनावरांसाठी कटिंग करून घालू शकता। याला कांडी येतच नाहीये, तर बघू शकताय बुडापासून पूर्ण याला पालाच पाला आहे। अशा पद्धतीने आपण याला कटिंग करून घालू शकताय। भरपूर शेतकरी मित्रांचे प्रश्न तेच असतात की खरं अमेरिकन 5G नेपियर गवत कसं ओळखायचं। तर बघू शकताय आता हे अमेरिकन 5G नेपियर गवताचं ताट आहे आणि याचा जो खालचा भाग आहे तुम्ही अजूनही व्यवस्थित बघून घ्या। तर अशा पद्धतीत याचा भाग येतो आणि अशा पद्धतीत याच्या ह्या कांड्या केल्या जातात बघू शकता। इथं आता अमेरिकन 5G नेपियर गवताची कटिंग ऑर्डर चालू आहे। तर अशा पद्धतीत आपण 3 डोळ्याची ही कलम ही स्टिक तयार करतोय अशा पद्धतीत बघू शकताय। आणि कांडी पण आपण अशी ओळखायची, जी दुसरी जी कांडी आहे 4G बुलेट असो इतर दुसरे नेपियर असो त्याची स्टिक वेगळी येते आणि अमेरिकन 5G नेपियर गवताची कांडी ही
वेगळी येते। तर अशा पद्धतीने याच्या ह्या कांडक्या असतात। तुम्ही परत एकदा बघू शकता की परत तुमची फसगत होणार नाहीये। तर अशा पद्धतीने त्याच्या कांड्या लावल्या जात्या। ही 3 डोळ्याची जी कांडी आहे ही एका ठिकाणी एकच अशी उभी आपल्याला खोसायची आहे 3 बाय 3 किंवा 4 बाय 3 ह्या अंतरावरती।